यावेळेला देखील एक चांगला फटका, रनआउटची संधी, डेंजर एंडला बॅटर धावत होता. पंचांकडे आता लक्ष वेधलं आणि पंचांचा स्पष्ट नकार आला. एकदा जरूर कंप्लीट केली. का वेगाने बॅटर धावला होता. चित्त्याच्या चपळाने आणि हरणाच्या वेगाने ही एकदा इथून मात्र कंप्लीट केल्याने आता एक धाव टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील ऍड केली जाते. एका धावेसाठी संघर्ष करणं म्हणजे बॉक्स क्रिकेट. बॉक्स क्रिकेटची मज्जा काहीतरी वेगळीच आहे. सिंगल प्राप्त झाली. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपला. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. चांगला बॉल या बॉलला खेळण्यास भाग पाडले. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मिस्टर संतोष प्रभावित करत असताना आपल्याला बघायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. संतोषची 2 विकेट मिळवत त्यानं 1 धाव खर्च केली. डीजे मास्टर येऊ द्या समुद्र संगीत. थँक्यू, धन्यवाद डीजे. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आता ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय आला. पाहूया अक्षयच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. टीम मीटिंग नको आहे, वेळ कमी घ्या. सुरुवातीपासूनच सांगतोय आज फायनलचा दिवस आहे. वेळेच्या संदर्भात सातत्याने आपल्याला सूचना केल्या जातील. बोला अक्षय गोलंदाजी मार्क वरती आला. यावेळेस बॉल फटका तर पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या सर्वच मॅच साठी मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज इथून मात्र अवेलेबल केलेल्या आहेत. या वेळेला देखील चांगला बॉल, तितका चांगला फटका, कट केला बॉल चाललाय भूषंगी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय. बॅट्समॅनला मोठ्या फटक्यापासून तो वंचित ठेवतोय. बॉल तयार. या वेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मध्ये यावेळीचा फटका प्रतिमा. बॉल चालला सीमा पार. रस मिळतात 4. येतोय शिवशंभू ट्रॉफी ब्रँडेड आणि धमाकेदार चौकार. या डीजे थँक्यू. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. अक्षय वरती आता इथून मध्ये हल्लाबोल केला गेला. अतिशय टॅपचा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला अक्षरशः टॅप केलं गेलं आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि नो बॉल वरती येतो हा चौकार. येस डीजे. थँक्यू. 2 बॉल वरती 2 चौकार आलेले आहेत. तिसरा येईल का हे देखील बघायचं. 2.3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा बॉल. अक्षय तयार. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र बॅट्समॅनला शांत ठेवला. या बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल जरूर आला. 2 बॉल चौकार आल्यानंतर या वेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल. या मागच्या 2 बॉलवरती 2 मोठी चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु त्यानंतर काय गोलंदाजी करतो अफलातून गोलंदाजी. पुढचा बॉल. बॉल तयार. मधली एसटी वाकवली आहे. ना अमिताभ ना दिलीप कुमार. हमें सीधे साधे अक्षय आणि अक्षय. क्लीन बॉल. बॅट्समॅन बाद. येऊ द्या डीजे. थँक्यू.
थँक्यू. ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती आपण बघतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने विकेट गमावलेल्या आहेत. 3 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत. चला महेंद्र नागटी नवीन फलंदाज महेंद्र नागटी मैदानाच्या आतमध्ये विसावला. टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्क वरती स्वतःचा दुसरा आणि संघाचं चौथं. संतोष आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्क वरती डेथ ओव्हर मध्ये संतोषला प्राचारण केलं जातं. पुढे सरसावत फटका सजवायचा होता परंतु यश थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. नवीन बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये विसावला. नाहीये त्या रिझन मध्ये एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने 24 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील चांगला बॉल तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव इथून मात्र धावून काढली जाते. अजूनही मात्र या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातील. पाहूया आता हे 3 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. बॉल तयार. यस यावेळेला देखील एक चांगला बॉल. पुन्हा एकदा एक सिंगल इथून मात्र प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला पुढे सरसावत फटका सजवायचा होता परंतु पुन्हा एकदा गप्पू यष्टांच्या मागे आणि इथे मात्र बॅट्समॅन बाद होतोय. चला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवशंभू मित्र मंडळ विरुद्ध गावदेवी आडगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर टॉस साठी यायचं. गावदेवी आडगाव विरुद्ध शिवशंभू मित्र मंडळ. दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. 5 विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलेले आहेत. बॉल तयार. यस इथे आता काय घडतंय. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु आता पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाते या बॅटरला. यावेळेला स्ट्रोक तर चांगला होता परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्याने पकडला. बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. डीजे मास्टर ठोक ठोक ठोक. अरे ठोक ना. धन्यवाद. धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 26 धावा धावफलकावरती आणि 27 धावांचं लक्ष्य. पाहूया आता या लक्ष्याचा आणि गावदेवी आडगाव टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं. चला टॉससाठी लवकरात लवकर यायचं. कॅप्टन आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच लवकरात लवकर आपण टॉससाठी या.
कुठं आहे 27 धावांचं लक्ष 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. पाहूया आता या 27 धावा वसूल करत असताना या धावा कशा रीतीने चेस केल्या जातील. चला टॉस साठी अजून एक कॅप्टन आलेले नाहीयेत. शेवटचा कॉल टॉस साठी लवकरात लवकर यायचं. गावदेवी आडगाव टीमचे कॅप्टन आलेले आहेत. शिवशंभर मित्र मंडळ टीमचे कॅप्टन टॉस साठी आलेले आहेत आणि आता टॉस करतो. करण दादा यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण टॉस करणार आहोत. करण दादा भरत यांच्या उपस्थितीमध्ये आता आपण टॉस करणार आहोत. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये आता विजयासाठी इथून मात्र 27 धावा कंप्लीट करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या मिलिटरी कॉलनी या टीमला एक संघ खास करून पनवेल वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेला आहे. काळभैरव पनवेल या नावाने संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. प्रथमतः त्यांनी टॉस हारला आणि टॉस हारल्यानंतर 26 धावा उभारल्या धावफलकावरती आणि आता त्या धावा डिफेंड करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल या दुसऱ्या डावातील पहिलाच बॉल पंचाहत्तर सिंगल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातात. 100 धावा धावफलकावरती आपण बघतोय. ओ काय बॉल हाताळला परफेक्ट यॉर्क आपल्याला पाहायला मिळाला परंतु बॅटची हलकीशी एज त्यानंतर बॉल चाललाय. पिवळ्या पडद्याला स्पर्श करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील आणखीन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. जितका बॉल वेगवान होता तितकाच चांगला फटका या खेळाडूने सजवला. बॉलच्या मिनिट वरती इथून मात्र शांत दिमाखाने क्रिकेट साधत असताना खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा मिलिटरी कॉलनी हा संघ. फटका अतिशय सुरेख बॉलला टॅप केलं होतं परंतु इथे मात्र एकदा जरूर पाहायला मिळते आणि एकाच जागेवरती इथून मात्र शांत ठेवलं जातं बॅटरला. शिवशंभो मित्रमंडळ टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आता आपण टॉस करणार आहोत थोड्याच वेळात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅट्समॅन गप्पूला इथून मात्र शांत ठेवलं. टीमचा कॅप्टन आहे गप्पू. पुढचा बॉल बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी इथे मात्र आता काय घडतंय आणि बॅट्समॅन सुखरूप आपल्या बॉलिंग क्रीज मध्ये पोहोचला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होईल. पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जातो. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी इथे मात्र गमावली आणि एक धाव आता कंप्लीट केली जाते. एक ओव्हरचा खेळ संपल्याने धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. सहा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक ओव्हरचा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज 18 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. चांगला बॉल तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना आणि तिथे मात्र पुन्हा एकदा बॅट्समनला इथून शांत ठेवलं मोठ्या फटक्यांपासून. पुढे सरसावत यष्टांच्या मागे विकेट कीपर चतुर चालक आपल्याला पाहायला मिळाले. येऊ द्या डीजे मास्टर.
गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला होता. बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतात 4-4-4. येतोय चौकार. कोई न बच के जाने पाए डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुक ना जाए जो फील करे 15 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये आता 17 धावांची गरज आहे. पाहूया काय घडते या मॅच मध्ये. गोलंदाजावरती नुकताच एक मोठा फटका इथे मात्र लगावला, सजवला आणि आता पाहूया गोलंदाजावरती इथून मात्र प्रेशर देखील रिलीज करण्याचा प्रयत्न या बॅटरचा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. तिथे मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर एक धाव देखील कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती एकूण रन्स आपण बघतोय 11 धावा धावफलकावरती. बॉल तयार. पुढचा बॉल. या वेळेला देखील तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग झाली. एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना थांबवलं जाते. कॉलिंग चांगलं होतं आणि दुसरा धाव इथून मात्र घेत असताना थांबवलं जातं. चांगली गोलंदाजी करत असताना हा देखील गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समॅनला मात्र पूर्णपणे चौकार आल्यानंतर शांत ठेवलं. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता 15 धावांची गरज आहे. 13 चेंडू विजयासाठी 15 धावा. 15 धावा 13 चेंडू. बॉल तयार. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर त्या रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद. डीजे ओव्हर नंबर 2 चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. चला आता पंचांचा निर्णय काय येणार हे पाहिलं जाईल. बॅट्समन इथून मात्र आउट बाद झालेला. केशव फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज देखील तयार झाला. 12 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. 12 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. या वेळेला पहा क्लीन बॉल दांडी गोल केलेली आहे आणि इथे मात्र लेग स्टिक वाकवली. बॅट्समन बाद झाला. डीजे मास्टर येऊ द्या. उसके दरबार में लोग आते हैं. उसके दरबार में लोग आते हैं. कैमरामैन जल्दी फोकस करो. आने जाने वाले लोग कोई इस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया. यावेळेला देखील पंचांचा सिग्नल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज आहे. 11 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती जोडल्या जातात. बोलो तयार. पुढचा बॉल.
यावेळेला देखील तिथे मध्ये पंच कळतात. हा देखील वाईट बॉल. पुन्हा एकदा हा बॉल रिलीज करावा लागतो गोलंदाजाला. 11 बॉल मध्ये आता 12 धावांची गरज. 11 चेंडू विजयासाठी 12. यावेळेला रनआउटची संधी पंचांकडे पाहिलं जातं. बॅट्समन बाद. बोलत यार यावेळेला बॉलला टॅप केलं समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनफिलेबल बॉल सीमा पार. रन मिळतात 4. इथे चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. नुकताच एक बिग हिट आला. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. 3 बॉल अजून बाकी आहेत. या वेळेला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि आता तिथे पाहावं लागेल पंचांचा सिग्नल. 1 धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका जागेवरती आता संयम दाखवावा लागतो या बॅटरला. 8 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 8 चेंडू 7 धावा. बॉल तयार झाला. 8 बॉल मध्ये 7 धावांची आता गरज आहे. पाहूया आता या धावा कशा रीतीने वसूल केल्या जातील. ओ वेगवान बॉल पंचांचं बूट आकाशाकडे. अतिघाई संकटाने बॅट्समन बाद. डीजे मास्टर येऊ द्या की. थँक्यू. कोरा कागद निळी शाही आगरी गोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एक वेळ आई आणि खूप चांगलं सुमधुर संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. बोल तयार. या वेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. तितकाच चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती आता 1च धाव आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 6 बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. सहा बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. 6 ला 6 करायचे आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. बॉल टू रन असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. बुद्धिबळासारखं क्रिकेट. चला फिल्डिंग करणारा संघ काळ भैरव पनवेल संघ. आता आपल्याला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. खरोखरच आतापर्यंत विकेट गमावलेले आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने 5 गडी आतापर्यंत त्यांनी गमावलेले आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला. चला बॉलर नेम प्लीज. जीवन 6 बॉल मध्ये आता 6 धावा डिफेंड करेल का हे देखील बघायचं. काय घडणार आहे या मॅच मध्ये. जीवन आला गोलंदाजी मार्क वरती. बॉल तयार. 6 ला 6 करायचे आहेत. बॉल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या वेगाचं प्रत्युत्तर बॅट्समन कडे नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉल आला. जबरदस्त बॉलिंग. पहिला बॉल डॉट बॉल आला म्हणजे या मॅच मध्ये मजा येणार यात मात्र मुळी शंका नाहीये. 5 ला 6 बॉल तयार. यावेळेला देखील चांगला बॉल परंतु तिथे मात्र विकेट किपर या बॉलला फुल करू शकला नाही. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. बॉल तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी
या वेळेला इथे घडतंय काय, आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसरा शेजारी धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता तुम्हाला दूर जावं लागेल. 4 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. 4 चेंडू विजयासाठी 3 धाव्यांची गरज. भरपूर इम्पॉर्टंट हा बॉल होता, परंतु आता काय चूक झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. आता ती चूक इथून मात्र सुधारावी लागेल. पाहूया, मॅच अजूनही संपलेली नाही आहे, मॅच अजूनही बाकी आहे. बॉल तयार होतो दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. या वेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु 75 सिग्नल व्हाईट बॉल आला. मॅच मध्ये ट्विस्ट, एक्स्ट्रा धावा भरपूर होतात. या एक्स्ट्रा धावाला कुठेतरी थांबवावं लागेल. आता 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. चला, पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय. चार बॉल आणि 4 बॉल मध्ये आता 2 धाव्यांची गरज आहे. या मॅच मध्ये काय घडणार आहे, 4 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. चला, पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय आहे. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारावाच लागेल. रिव्ह्यू सिस्टम कोणत्या प्रकारची नसणार. जर पंचांना डाऊटफुल डिसिजन असेल तरच अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात. 4 बॉल आणि आता 4 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. काय घडतं या मॅच मध्ये, इथून का जर डॉट बॉल आला तर मॅच मध्ये नक्कीच मजा आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सिंगल डबल न मॅच चालू ठेवली तर नक्कीच बॅटिंग करणारा संघ मात्र या मॅच मध्ये विजय मिळवू शकेल. बॉल तयार होतोय दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज तयार झाला. 4 बॉल विजयासाठी 2 धावा, 4 चेंडू. बॉल तयार. या वेळेला स्ट्रोक चांगला, सामना जिंकला. अभिनंदन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारताचा फोटो माझा. Yes, thank you.